स्वागत असेल आदरणीय विलासजी बोरुडे सर. या ठिकाणी जिओ या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहे, मॅनेजर आहे, माफ करा, जिओ कंपनीचे मॅनेजर नेवासा शाखेचे. तर त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत असणार आहे. आणि त्यानंतर मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये हालचाली बघू शकता. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस का बॉसचे 12th मॅन आलेले आहेत. विघ्न अर्था बेलपांढरी संघ आपला 12वा खेळाडू आलेला नाहीये. पॅनल्टी बरं का त्यासाठी 5 धाव्यांची, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. पहिला चेंडू पडण्या अगोदर तुमचे दोन्हीही 12th मॅन्स की कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध पाहिजे. आलाय 14 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. बॅटीचा स्पर्श पहिल्या स्लिपमध्ये आपण बघतोय, चेंडू रोखला गेलाय. सचिन गायकवाड आपल्याला बघायला मिळतील. धाव मिळणार नाही याची काळजी सुद्धा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेलेली आहे. तर एक पुनरागमन करणारा चेंडू खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. 13-1 मेरा या पद्धतीनं सुरुवातीच्या 2 चेंडूंचा प्रवास आहे मैदानाच्या आतमध्ये. तर धावफलक 14 धावा स्थिर मात्र बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शिवा गजरे यांच्या विरोधामध्ये शुभम शिंदे. उजव्या इष्टीच्या बाहेर जागा होती, चेंडूला जागा दाखवण्याची संधी सुद्धा होती, परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय एक चांगला चेंडू आणि फलंदाजी अंपायर्स. ठीक आहे, अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी येतोय. गोलंदाज मला वाटतं पुन्हा एकदा आडवा आलेला आहे. नक्कीच. तर तिसरे पंच काय निर्णय घेतात हे मात्र बघावं लागेल. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर आहे ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमामध्ये या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे. अगदी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं एलईडी स्टंप सौजन्य लाभलंय. ओंकार हार्डवेअर्स या संस्थेचे मालक आदरणीय ओंकार शेठ कुटे पाटील यांच्या वतीनं, कुटे पाटलांचं देखील या ठिकाणी मी मनस्वी आभार मानतो. या संपूर्ण स्पर्धेवर चेंडू सौजन्य आपल्याला लाभलंय BR ॲग्रो या संस्थेचे मालक आदरणीय रितेश भाऊ कराळे. इट्स अ वाईड. अगदी अंपायर कॉल होता, वाईड मात्र येतोय बघा. आणि एका धावेची भर धावफलकामध्ये आपण बघू शकता 15 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये सर्व बक्षीसदात्यांचा नक्की नामोल्लेख केला जाईल आणि सर्व बक्षीसदात्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. चला, यावेळेस संधी आहे आणि त्यानंतर सौरभ गायकवाड चांगलं क्षेत्ररक्षण बघा. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या धावेचे प्रयत्न सुद्धा झालेले आहेत. तर जितकं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं त्याही पलीकडे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. 3 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानंतर धावफलकावर 18 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अगदी शिवम फायटरचे सर्व खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत असणार आहे. चेंडू चांगला होता, अक्षरशः आपण बघतोय या चेंडूला खुदून काढलंय आशिष शिवाळे यांनी. आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि धाव घेतल्या गेली नाही बघा. आणि बॅटिंग करीत असताना मित्रांनो नक्की 3 शब्दांवर तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. यस, नो अँड वेट. तर ते चित्र आपण बघितलं त्या ठिकाणी आशिष हिवाळे यांनी वेट या शब्दाचा वापर केला असेल. शुभम आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेला आहे. मग यावेळेस चांगला फटका आहे. नक्कीच कव्हर पॉईंट मध्ये चेंडू रोखला गेलाय. त्यानंतर चेंडू रिटर्न केला जातोय गोलंदाजाच्या दिशेनं. याही वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चला 21 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना. तर शिवा गजरे मात्र तयार असतील. काय फिनिश केलंय बघा.
तर निर्धाव चेंडूने या षटकाला आपण बघतोय पूर्णविराम मात्र मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. 2 षटकांची समाप्ती. एक सक्षम भागीदारी, एक सक्षम सुरुवात मैदानाच्या आत या ठिकाणी झालेली आहे. हा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आपण बघतोय. अजिम सरांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. बॅटिंग पॉवर प्ले ऑन होणार आहे. षटक क्रमांक 3 ची तयारी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत तब्बल 21 धावा, म्हणजे 10च्या वर यावेळेस सरासरी राखल्या गेलेली आहे. तर सादिक शेख गोलंदाज आहे बघा या ठिकाणी. आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले ऑन आहे. चला, एक चांगली सुरुवात मी म्हणेल. या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू आहे. थोडीशी दादागिरी करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. आणि ज्यावेळेस आपण बघतो मित्रांनो हाफ ट्रॅकर चेंडू टाकला जातो त्यावेळेस फलंदाजाच्या डोक्यात एक वेगळी संकल्पना असते. फलंदाजाच्या चेस लाईन अगदी शरीराच्या दिशेनं चेंडू टाकून त्याला थोडंसं अचंबित करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी जो गोलंदाजाचा विचार असतो तो प्रयत्न आपण बघतो पहिल्या चेंडूवर केला गेलाय. डॉट चेंडू आहे. चांगली सुरुवात. फुटॉस आहे यावेळेस आणि स्ट्रेट टू फीडर अगदी क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं हा फटका खेळला गेला. अर्थात 2 धाव्यांची संधी आहे आणि दोन्ही बॅटर्स एक चांगल्या ताळमेळसह आपापल्या घरात सुरक्षित पोहोचलेले बघायला मिळत आहेत. 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढे जाईल. या ठिकाणी 23 धावा धावफलकावर अगदी बनवल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी विघ्न अर्थसंघानं अजूनही एकही फलंदाज गमावलेला नाहीये. दोन्ही फलंदाजांचं चांगलं शॉट सिलेक्शन बघायला मिळत आहे. अगदी गोलंदाजांच्या गुणवत्तेवर ते आक्रमण करतायत. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु अंतर मिळेल का तर नाही. अंतर मिळालं नाही आणि झेल सुद्धा टिपला गेला नाही. आणि क्रिकेटचं पहिलं सूत्र आहे टेक कॅच विन मॅच. बघा तो प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडलेला नाही. नक्कीच कॅच छुटा और गेंदबाज का दिल तुटा. पहिला धक्का देण्याची संधी सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय देवाळकर संघानं गमावलेली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं एका धावेची लूट सुद्धा झाली. धावफलक 1 ने पुढे गेलंय. 24 धावा धावफलकावर असणार आहे. यावेळेस दिशा थोडीशी बदलली बघा. यावेळेस बिटवीन द गॅप एक शानदार जानदार चौका. 28 धावा होत आहेत. चला 4 चेंडूंमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत 7 धावा, त्यामध्ये एक चौकार शुभम यांच्या बॅटीतून आलेला. यावेळेस चांगला फटका आहे. इनफील्डला क्लिअर केलंय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार. बत्तीस धावा धावफलकावर. तर षटक क्रमांक 3 मध्ये खऱ्या अर्थानं धावांची लयलूट होताना बघायला मिळते, खास करून शुभम शिंदे यांच्या फलंदाजीमध्ये. आणि मला वाटतं दृष्ट लागली त्यांना. या ठिकाणी एक चांगल्या यष्टीरक्षकाकडून झेल सुटलेला आहे. अभिजित काळे ज्यांना रॉस नावाने ओळखलं जातं, झेल सुटला आणि त्या ठिकाणी अगदी डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 3
या ठिकाणी संपल्या गेलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 32 धावा. अजूनही एकही फलंदाज आपण बघतोय या ठिकाणी विघ्नहर्ता 11 बेलपांढरे संघाने मात्र गमावलेला नाहीये. या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या, कारण या षटकामध्ये जर बघितलं तर नक्की 2 चौकार सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. एक विश्रांतीचा काळ सुद्धा आपण बघतो या ठिकाणी. वेळ वाचवणं गरजेचं आहे. तर यानंतर आपण टॉस साठी सुद्धा नवीन 2 संघांना आमंत्रित करणार आहोत. नक्कीच आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 4 मक्तापूर ब्लास्टर्स. मक्तापूर संघ नायकांना टॉस साठी यायचं आहे. पहिलं सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी टॉस केला जाईल. तर मी आमंत्रित करेल मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये हॉटेल दत्तप्रसाद 11 निवासा. दोन्ही संघ नायक तयार राहायचंय. अगदी पहिलं सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी आपण सामना क्रमांक 3 आणि माफ करा सामना क्रमांक 4 जो आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 4 असणार आहे त्याचं नाणेफेक मात्र करू. बघूया सौरभ गायकवाड. यावेळेस मात्र बघा आशिष शिवाळे यांचा एक शानदार आणि सुंदर फटका. अगदी शफल लाईनवर आली, जागा बनवली, चेंडूचा अंदाज घेतला आणि लॉंग लेगच्या दिशेने मात्र येतोय एक डीपीएलचा शानदार चौकार. छत्तीस धावा आहेत बघा धाव फलकावर. बघा चेंडू चांगला वाटला बघा या ठिकाणी. स्विचितचा प्रयत्न होता आणि एक बंदिस्त करणारा चेंडू, फलंदाजाला जखडून ठेवणारा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकताना सौरभ गायकवाड, सौरभ डीजे नावानं ज्यांना तालुक्यामध्ये ओळखलं जात आहे, एक चांगला यशस्वी पुनरागमन सुद्धा आपण सौरभ गायकवाड यांचं मैदानाच्या आतमध्ये बघतोय. धावफलक स्थिर आहे 36 धावा. मिडविकेटच्या दिशेने खेळलेला फटका आहेत, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि ही फेकी बघा कमालीची, ताळमेळचा अभाव. खूप मोठी संधी होती धावबादची, ती अक्षरशः गमावली बघा. सिंगल डबल आहे हा, अगदी बरोबर. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 38 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. हो यावेळेस आशिष शिवाळे ट्रेडमार्क एक दादागिरी करणारा दमदार षटकार. चव्वेचाळीस धावा धाव फलकावर आहे बघा. हा अंक एक मोठा अंक आहे. भारताचे विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवाग यांचा जर्सी क्रमांक 44 आणि धाव फलकावर धावा 44 आपण बघतोय. याही वेळेस फुलटॉस आहे, परंतु यावेळेस चेंडूला अंतर मिळालं नाही, उंची मात्र मिळाली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समीर शाह फक्त प्रयत्नशील बघायला मिळाले. अगदी चेंडू त्यांच्यापासून दूरवर राहिलेला आहे. त्यानंतर मात्र त्यांनी त्या चेंडूला रोखलं आणि 2 धावांचं रक्षण त्या ठिकाणी होताना बघायला मिळालं. 2 धावा मात्र खर्च होत आहेत. 46 धावा धाव फलकावर आहेत. टॉस चेंडू टॉस करून गोलंदाजी करतायत या ठिकाणी सौरभ गायकवाड आणि त्यामध्ये थोडासा विघ्न नक्की आलाय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्चवर परतलेत.
कमी गतीचा चेंडू होता बघा. यावेळेस मिश्रण आणलं आपल्या गोलंदाजीमध्ये. एक स्लोअर वनचं अस्त्र मैदानात फेकलं गेलं. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा आपण बघतोय पूर्ण झालेल्या आहेत. 4 षटकांना आपण देतोय पूर्णविराम. 4 षटकांची होणारी समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 48 धावा. जॅकपॉट षटकाची घोषणा आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. शिवा गजरे आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघतोय सांघिक षटक क्रमांक जर बघितलं तर 5 असणार आहे. आणि आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन ते येत आहेत. निलेश खंडाळे साहेबांना विनंती असेल आपण कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. निलेशजी खंडाळे. चांगल्या गतीनं टाकलेला चेंडू आहे. जॅकपॉट षटक आहे. याचं महत्व मात्र फलंदाजांनी लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर 5 चेंडू आहे, 15 धावा बनवायच्या आहे. हे एक टार्गेट आहे बघा. आणि हे मॅजिक षटक आहे बघा. कारण या षटकामध्ये जर 16 धावा बनवल्या तर नक्कीच तुम्हाला काही बोनस धावा सुद्धा मिळत आहेत. आणि जर कमी धावा बनवल्या तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते. असं हे एक मॅजिक षटक आहे, जॅकपॉट षटक आहे. जाऊया मैदानात. शिवा गजरे वेगवान गोलंदाजावर सचिन गायकवाड यांनी विश्वास दाखवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असतील. आणि दरम्यान आपण बघतोय 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. अर्धशतकाच्या पार जाताना संघ मात्र बघायला मिळतोय आपल्याला. विघ्नहर्ता ब्लास्टर्स बेलपांढरी. ब्लास्ट करावा लागेल. दोन्ही बॅटर जर बघितले तर स्थिरावलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 51 धावा आहेत. जॅकपॉट षटक आहे. 16 बनवायचे आहेत. या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये 3 धावा बनवलेल्या आहे. उर्वरित 4 चेंडूंमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक माही सुरेख क्षेत्ररक्षण हा बाद केलं. यावेळेस शुभम शिंदे बाद झाले. ते मात्र मैदानाच्या बाहेर जातील. आणि त्यानंतर येत आहेत या संघाचे आयकॉन अक्षय रोकडे अर्थात बालू. तर सगळ्यात महत्वाचं जॅकपॉट षटक ऑन आहेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 धावा आहेत. आयकॉन मैदानात आलेले. बॅटीचा स्पर्श आहे आणि बघा भाग्य यावेळेस फलंदाजाच्या पाठीशी आहे. हलकीसी दरार और गेंद फरार. डीजे धन्यवाद. 4 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्या गेलेल्या आहे बघा. जॅकपॉट षटकाचा विचार आपण या ठिकाणी करतोय. तर गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतील. गोलंदाज शिवा गजरे वेगावर स्वार नक्की झालाय, परंतु मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. ओ हो हो हो, कमालाच्या वेगात काय चेंडू टाकलाय बघा.
आणि यावेळेस चेंडूनं फलंदाजाला टाटा बाय बाय केलेलं आहे आणि यष्टीरक्षकानं आपलं काम पूर्ण केलंय. फिफ्टी थ्री. 5 ओव्हर 53 धावा, एक गडी बाद. चला पुन्हा एकदा प्रयत्न आहेत बघा. या ठिकाणी जॅकपॉट षटक मैदानाच्या आतमध्ये अक्षय रोकडे यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याला प्रकर्षाने त्या ठिकाणी बघायला मिळतोय. या ठिकाणी 2 धावेनं होणारा प्रारंभ. तर निलेश भुमरे एक जेट गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. अक्षय रोकडे स्ट्राईकवर. ओहो, अक्षय रोकडे यांचा ट्रेडमार्क बिग हिट बघतोय आपण. षटकार.
चला तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय या सत्राची होणारी समाप्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी टॉसला मात्र 75 धावांचं लक्ष नक्कीच आहे, कारण 74 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली या ठिकाणी. नक्कीच आशिष शिवाळे आणि शुभम शिंदे यांचा चांगला स्टार्ट. त्यानंतर आयकॉन आज ब्लास्टिंग फलंदाजी करताना बघायला मिळाले. खूप दिवसानंतर खऱ्या अर्थानं अक्षय रोकडे अर्थात बालू यांची एक बहरदार फलंदाजी आपण बघितली. 74 धावा बनवल्या, 75 धावांचं लक्ष असेल. तर टॉससाठी यायचं आहे मक्तापूर ब्लास्टर्स आणि हॉटेल दत्तप्रसाद 11 निवासा. ब्लास्टरचे संघनायक आलेले आहेत. टॉसला लवकर यायचंय बघा, वेळ वाचवायचा आहे. आदरणीय सोपान भाऊ गायकवाड या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करणार आहोत. गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचंय. गायकवाड साहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल आणि अगदी या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होण्या बरोबर पहिला चेंडू पडल्या बरोबर या ठिकाणी आपल्यापर्यंत व्हॉइस ऑफ श्रीगोंदा एक श्रीगोंद्याचा गोड आवाज पोच केला जाईल. मी मात्र या ठिकाणी थोडीशी विश्रांती नक्कीच या ठिकाणी घेतोय आणि आमंत्रित करेल गोड आवाजाचे धनी आदरणीय अभिजित राऊत सर. धन्यवाद. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने विघ्नहर्ता ब्लास्टर बेल पांढरी, त्यांच्या विरोधामध्ये दैवाळकर सराफ देवासा फाटा अशी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला डाव देखील कंप्लीट झाला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीअखेर 74 धावा जमवल्यात. जिंकण्यासाठी 75 धावेंची आवश्यकता आहे. मॅच देखील महत्त्वाची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूने समीर तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समीर आणि सचिनची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 75 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कसा होतोय. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा खेळवतोय. अगदी डे नाईट टेनिस क्रिकेटची स्पर्धा नेवासा तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते.
तब्बल 6 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. भरघोस पारितोषिक आहेत. सांघिक पारितोषिकांबरोबरीत वैयक्तिक पारितोषिक देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी सर्व 6 संघांच्या कर्णधारांसाठी सूचना आहेत. आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सर्व कर्णधारांना सूचना आहेत. आपण ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधा. जी मॅच सुरू आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा कर्णधार आतमध्येच थांबेल. आपल्याला मॅच देखील कंटिन्यू करायची आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमचा असेल तर आपण संपर्क साधू शकता. टॉस देखील या ठिकाणी आपण पुढील सामन्याचा संपन्न करतोय. आजचे चीफ गेस्ट आपल्या समोर उपस्थित आहे, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न केला जातोय. सन्माननीय सोमनाथजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. आकाशाकडून जमिनीकडे नाणं येतंय. पाहायचंय टॉस कोण जिंकेल. इथे नाणेफेकीचा कौल देखील संपन्न झालाय. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. यावेळेस पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉलवरती आक्रमण देखील पाहायला मिळत आहे. डीप पॉइंट सीमारेषा फोडणारा ज्ञान प्रीमियर लीगचा एक बहारदार चौकार. चौकाराने येथे सुरुवात देखील झाली आहे. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. संघर्ष अजून देखील मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच यावेळेचा बॉल पंचांकडे जोरदार अपील. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती विकेटचं पतन होईल. एक तीरी तो एक मेरी कहाणी बराबरी में. समीरचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. सौरभ गायकवाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक विकेट प्राप्त झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 75 धाब्यांचा पाठलाग देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला असताना आपण पाहतोय अगदी चौकाराने खातं उघडलं होतं, परंतु इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होईल. गोलंदाजाला मिळालेलं घवघवीत यश आपण पाहतोय. संघाचा स्टार खेळाडू त्याने डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे. प्रभावीपणे गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. इथून पुढे देखील सौरभ आणि सचिनवरती मोठी जबाबदारी या सामन्याची असेल. पाहायचं इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅटिंग कशा प्रकारे राहील. सौरभ स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेचा बॉल जागेवरून फटका खेळलाय. डीप लॉंग ऑफच्या दिशेने मार्गस्थ होतोय बॉल. या चेंडूवरती चौकाराने खातं उघडलंय आपण पाहतोय. इथं सौरभने देखील आपण पाहतोय चौकाराने खातं उघडे. पुन्हा एकदा धावफलक पुढे घेऊन जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 वाघांची पडली इथे गाठ आणि कोण कुणाची लावणार वाट येणारा काळ आपल्याला मैदानावरती सांगेल. संघर्ष मोठा संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दैवाळकर सराफ नेवासा फाटा विरोधामध्ये विघ्नहर्ता ब्लास्टर यांच्यामध्ये चाललेलं घमासान. यावेळेचा बॉल वेगवान चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु नकारात्मक इशारा. निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सायंकाळचे अगदी 5:53 वेळ झालेला आहे. आजची तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. बिग फाईट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. यावेळेचा बॉल भन्नाट वेग अचूक टप्पा आपल्याला बघायला मिळतोय.
लाईन लेंथ अगदी बरोबर इथे बघायला मिळते. दोन खेळाडू तिथे एकत्रित येत आहे. चर्चा देखील होतीये. पाहायचंय काय चर्चा होतीये. खरं तर चर्चा होणं देखील महत्त्वाचं आहे. तुमचं कम्युनिकेशन असणं फार महत्त्वाचं आहे. चर्चा झाली आहे. चर्चेमधून काहीतरी मार्ग नक्की निघेल. इथे यावेळेस पाहायचंय सौरभच्या बॅटमधून धावा येतील का. आक्रमण केलीत त्याने देखील आल्याला चौकार खेचला. यावेळेस प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा मिडऑन मध्ये शतरक्षक तिथे सजवलाय. थोडीशी मिसफिल्डिंग देखील बघायला मिळेल. एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. भरघोस पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. नेवासा तालुक्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपल्याला इथे बघायला मिळतोय. अतिशय जबरदस्त असा सामना आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये होतोय. मनोज गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. तिथून पुढे देखील आक्रमण करावी लागतील. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर देखील झालाय. पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. या चेंडूवरती देखील आणखीन एक विकेट प्राप्त होतीये. विकेटचं पतन होईल मैदानाच्या आतमध्ये. मनोज सरांना देखील पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त होतंय. अगदी डीप मिड विकेटमध्ये शतरक्षकाने अत्यंत सुरेख झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये. ज्ञान प्रीमियर लीग या परिसरामधील आपण पाहतोय एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची असलेली स्पर्धा. ऑक्शन प्रक्रियेने आपण पाहतोय या स्पर्धेची सुरुवात. नेवासा तालुक्यामधील सर्व खेळाडूंना एकत्रित करत आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा इथे आयोजित केली आहे. अगदी IPLच्या धर्तीवरती या स्पर्धेचं आयोजन आहे. IPLचा देखील तुम्ही खेळ बघितला. 2008 सालापासून सुरू झालेला थरार आजपर्यंत अनेक पर्व तिथे आपल्याला बघायला मिळाले. तर एकंदरीत 17 पर्व IPLचे देखील आपण बघितलेले आहेत. आज जर बघितलं सर्वाधिक जास्त वेळा मुंबई इंडियन्स संघाने देखील 5 वेळा विजेतेपद आपल्याकडे ठेवलंय. चेन्नई सुपर किंग्स या संघाने देखील 5 वेळा विजेतेपद आपल्याकडे ठेवलंय. यावेळेचा बॉल सुरेख तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आणि विशेष करून चेन्नई संघाची जमेची बाजू असेल की चेन्नई संघाने 5 वेळा उपविजेतेपद देखील आपल्याकडे ठेवलेलं आहे. ही महत्त्वाची बाब आपल्या लक्षामध्ये घ्यावी लागेल. यावेळेचा बॉल अत्यंत सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होतोय बॉल. त्यावरती एकच धाव. खरं तर IPL मध्ये जर तुम्ही बघितलं सर्वाधिक धावा गोळा करणारा फलंदाज अर्थातच विराट कोहली. 8005 धावा त्याच्या नावावरती आहेत. परंतु अजून देखील विजेतेपद त्यांना पटकवता आलेलं नाहीये IPL मध्ये. यावेळेचा बॉल आक्रमण केलंय तिथे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या चेंडूवरती मिळत आहे 4 धावा. खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. खरं तर RCBचं स्वप्न अजून अधुरं राहिलेलं आहे. त्यांचं स्वप्न वुमेन्स क्रिकेटरने देखील पूर्ण केलंय. वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये RCBच्या संघाने विजेतेपद पटकावलंय. आज सर्वाधिक धावा जरी विराट कोहलीच्या असल्या ना तरी देखील RCB संघ अजून देखील वेटिंग लिस्टमध्ये आहे. खरं तर विजेतेपद अजून देखील त्यांना साकारता आलेलं नाहीये. यावेळेस पाहायचंय. यावेळेचा बॉल कट केलाय पाठीमागे. बॅकवर पॉइंट सीमारेषा फोडतोय. या चेंडूवरती देखील 4 धावा. 4 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. तर IPL सीझन मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कुठला असेल?
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज अर्थातच चहल याने IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या, त्याचा देखील नामोल्लेख या ठिकाणी केलाच पाहिजे. विराट कोहलीच्या सर्वाधिक धावा आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळवलेला फटका, एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा. 19 धावा मैदानाच्या आतमध्ये बसवून केल्यात. 19 फेब्रुवारी साऱ्या जगात भारी. अखंड हिंदुस्थानचा रद्द दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव अगदी काही दिवसापूर्वीच मोठ्या उत्साहाने थाटामाटामध्ये साजरा झालाय. भवानी मातेचा लेख तू जनतेचा राजा होता. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कोणी नडत असेल तर त्याला मर्द मराठ्यांची जात दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्रित करत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ऐतिहासिक वारसा लाभलेली आपली महाराष्ट्राची भूमी आहे. आज या ऐतिहासिक नगरीमध्ये आपण पाहतो इथे क्रिकेटची स्पर्धा इथे खेळवतोय. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव आपल्याला इथे बघायला मिळते. अतिरिक्त धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 75 धावेंचा पाठलाग आहे. 2 गडी देखील बाद झालेले आहेत. पंच तिथे शहानिशा करतायत. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय का? खरं तर अनुभवी पंच आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. दोन्ही पंच अतिशय हुशार आणि चाणाक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा तिथे पंचांनी घोषित केलेला आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या बाजूने राईट हँड बॅटर सचिन, यावेळेचा बॉल पॉइंट रिजन मध्ये खेळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत, त्यावरती मात्र फक्त 1 धाव प्राप्त होतीये. अतिशय सुरेख अशी कामगिरी आपल्याला इथे बघायला मिळते. दोन्ही पंच धावा मैदानाच्या आतमध्ये बसूल केल्यात. 25 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. फटकेबाजीला देखील सुरुवात झाली आहे. 75 धावेंचा पाठलाग. आक्रमण तुम्हाला करावीच लागणार आहेत. कमी षटक आहेत. यावेळेचा बॉल फटका देखील सुरेख. व्हॉट अ शॉट. माती कापत चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर. या चेंडूवरती देखील नॅन प्रीमियर लीगचा एक A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. अत्यंत सुंदर फटका होता. परफेक्ट बॉटम एंडचा वापर करत खेळलेला फटका. मनगट आणि मेंदूचा वापर करत
या चेंडूवरती देखील चौकार बघायला मिळतोय. चौकारा बरोबरीत आपण पाहतो इथे 29 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त प्रयत्न. यावेळेस देखील फटका फसलाय. खूप उंचीवरती गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत, परंतु पुन्हा एकदा 2 हातांची ओंजळ मात्र रिकामी राहिली आहे. झेल देखील सुटलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅचेस जीतो मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. तर अगोदरच्या एका सामन्यामध्ये तुम्ही अक्षय रोकडेचा झेल सुटल्यानंतर काय घडलं बघितलं. इथे आता देखील झेल सुटलेला आहे. पाहायचं यावेळेस काय घडणार आहे. धावफलकावरती 31 धावा आहेत. इक्वेशन जर बघितलं अजून देखील 18 चेंडू 44 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ आहे, त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर देखील शिल्लक आहे. खरं तर ती मॅजिक ओव्हर कधी काय करेल ना सांगू शकत नाही आहे. खरं तर या स्पर्धेचं खास आकर्षण आहे मॅजिक ओव्हर. टाईम देखील सेट केलेला आहे. वेळेमध्येच तुम्हाला षटकं टाकणं देखील बंधनकारक आहे. निर्धारित तुमच्याकडे 32 मिनिटांचा वेळ आहे. समय किसी का गुलाम नाही, हम सब समय के गुलाम है. वेळ फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे. खरं तर वेळेचं महत्त्व जर तुम्हाला विचारायचं असेल ना, अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळण्याच्या अगोदर जो 1 मिनिट बाहेर अगोदर आला ना, त्याला 1 मिनिटाचं महत्त्व विचारा. आणि 1 मिनिटानंतर 1 सेकंदाचं महत्त्व जर तुम्हाला बघायचं असेल, धावता धावता ज्या धावपट्टूचं गोल्ड मेडल 1 सेकंदाने हुकतं ना, त्याला 1 सेकंदाचं महत्त्व विचारा. त्यामुळे वेळेला फार महत्त्व आहे. वेळ एकदा आयुष्यामधून निघून गेलेली वेळ पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही. इथे आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीशच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. नक्कीच पाहायचं इथून पुढे सतीश कशा प्रकारे कामगिरी करेल. 18 चेंडूमध्ये 44चं समीकरण आहे. समोर जर बघितलं सचिन, यावेळेस मात्र गेंद बुलाती है मगर जाने का नहीं. उजव्या यष्टीच्या बाहेर येत खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा देखील वापर केलेला आहे. तिसऱ्या पंचांनी मात्र इथे घोषित केला आहे हा बॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून अतिशय सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण. आमचे मुख्य टेक्निशियन देखील आमच्या समोर उपस्थित आहेत. संदेश सर आमच्या समोर जोडलेले आहेत. खरं तर त्यांचं ऑपरेटिंग देखील अतिशय जबरदस्त आपल्याला इथे बघायला मिळतंय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडूमध्ये आपण पाहतोय अजून देखील 41 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅजिक षटक देखील अजून देखील बाकी आहे. पाहायचंय त्याचा वापर कधी होईल. यावेळेस पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. ज्ञान प्रीमियर लीगची स्पर्धा आपण इथे पाहतोय. अतिशय दमदार अशी स्पर्धा. खरं तर एका बाजूला आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांसाठी मुख्य व्यासपीठ देखील आहे आणि तिथे यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. तिथे थोडंसं फंबल देखील बघायला मिळेल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. 2 धावींबरोबरीत धावफलकावरती देखील आपण पाहतोय पुढे जाईल. धावफलकावरती 36 धावा. इथे आपण पाहतोय महिलांना देखील बसण्यासाठी सेपरेट कक्ष त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आलेल्या महिलांना विनंती असेल आपल्याला सामना बघायचा असेल तर आपण त्या कक्षामध्ये बसून बघू शकता. खरं तर 1 बाउंसचा इशारा देखील कळवतायत पंच. अतिरिक्त हाईट असल्या कारणाने आपण पाहतोय
इथे वन बाउंडचा इशारा तिथे मैदानाच्या आतमध्ये घोषित केला जातोय. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय यावेळेस. इथून पुढे देखील गोलंदाज उंचपुरा. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक देखील होत आहे तिथे, परंतु आपण पाहतोय थोडीशी मिस फिल्डिंग. एक धाव प्राप्त होते. एका धावे बरोबरीत 37 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून देखील 14 चेंडू 38 ची मॅच आहे. 14 चेंडू 38 ची मॅच. मॅच देखील रंगतदार बघायला मिळते. यावेळेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचताय तिथे. अत्यंत सुरेख झेल. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का आपल्याला बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय जबरदस्त झेल तिथे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वैभव दरंदलेला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. 13 चेंडू 38 ची मॅच आहे. अजून देखील सामना ऑन आहे. एक मॅजिक षटक देखील बाकी आहे. मॅजिक ओव्हर. खरं तर प्रेक्षकांचं डगआउट देखील आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरी देखील आता गच्च भरेल. सूर्य मावळतीच्या दिशेला निघालेला आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज. 50 वेगाचा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. मुख्य पंच तिथे दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की ज्याची दिशा खराब त्याची दशा खराब. आता कुणाची दशा खराब होती हे पाहावं लागेल मैदानावरती. 13 चेंडू 37 ची मॅच आहे. अजून देखील सामना ऑन आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत विजय घोषित करता येत नाहीये. इथे सामना देखील महत्वाचा. यावेळेचा बॉल भुसळी घेणारा चेंडू. यावेळेस मात्र पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहायचं इथून पुढे. अजिंक्य साळुंके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजून देखील मॅच ऑन आहे. 12 चेंडू 37 ची मॅच आहे. महत्वाचं षटक अजून देखील शिल्लक आहे. इथे मात्र ते षटक पाहायला मिळतंय. मॅजिक ओव्हर अर्थातच जॅकपॉट. इथे बघायचंय आता कुणाच्या बाजूने सामना झुकतोय. या षटकामध्ये आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा वसूल कराव्या लागतील फलंदाजांना. 16 पेक्षा जास्त धावा घेतल्या तर नक्कीच संघाला फायदा होईल आणि त्यापेक्षा जर कमी धावा आल्या तर संघाला देखील तोटा आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय पंकज. सेकंड लास्ट ओव्हर आहे. 12 चेंडू 37 ची मॅच आहे. यावेळेचा बॉल पहिला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच दंडित करतायत. पंचांचे हात जमिनी समांतर येत आहेत. धावा येतील अवांतर. 1 ने धावफलक पुढे जाईल. 39 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. अजून देखील 12 चेंडू 36 ची मॅच आहे. प्रत्येक बॉल खरं तर अतिशय महत्वाचा या सामन्यामध्ये. एक चेंडू या सामन्यामध्ये निर्णायक राहणार आहे. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. एसटी रक्षकाकडून चूक घडतीये तिथे. झेल देखील सुटलेला आहे. सातत्याने चुका आणि फक्त चुका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. तर एक चूक तुम्हाला कणभर चूक तुम्हाला आबाळभर सजा देऊन जाते. एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाऊ शकते. चुका आणि फक्त चुका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. चुका तुम्हाला सावराव्या लागतील.
यावेळेचा बॉल आक्रमण देखील सुरेख. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून हा बॉल सरळ जाईल तिथे सीमारेखा पार. चौकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपल्या टीमला घेऊन येतोय. अत्यंत सुरेख फटका. सचिन गायकवाड अगदी सलामीला आलेला फलंदाज अजून देखील मैदानावरती उभा आहे. संघासाठी एक चांगली बॅटिंग आज त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. महत्त्वाचं षटक, जॅकपॉट ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. मॅजिक ओव्हर आहे खरं तर. या षटकामध्ये आपल्याला सामन्यामध्ये बराचसा काही फरक बघायला मिळेल. यावेळेचा बॉल, ब्लॉक हॉलचा चेंडू जागेवरती उभं करून ठेवलंय फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. अजून देखील पाहायचं इथून पुढे देखील टाइम देखील सेट केलेला आहे. उर्वरित अजून देखील 8 मिनिटांचा वेळ बाकी आहे. 8 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलंय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तिथे फक्त 1 धाव प्राप्त होतीये. 1 धावे बरोबरीत संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. नक्कीच आपण पाहतो इथे 1 धाव प्राप्त केली आहे. इथून पुढे देखील आक्रमण करावेच लागतील. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा राईट हँड बॅटर. यावेळेचा बॉल, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव प्राप्त होतीये. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 5व्या क्रमांकाचं षटक, मॅजिक ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. जादू नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. या षटकामध्ये सामना बॅटिंग टीमच्या दिशेने झुकणार का क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकणार हे देखील गणित आपल्या समोर स्पष्ट होईल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल पंकज. यावेळेचा बॉल, अतिशय वेगवान चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये. याच बरोबरीत आपण पाहतो या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. त्यामुळे या आलेल्या धाव्यांपैकी आपण 4 धावा इथे मायनस करतोय. त्यामुळे संघाला देखील नुकसान झालेले. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना मागतो शेजारी. इथे आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. जिंकण्यासाठी अजून देखील आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत. सहा चेंडू आणि 34 धाब्यांची आवश्यकता. यावेळेचा बॉल, पायांमध्ये टाकलेला चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. धावबाची संधी देखील प्राप्त होतीये. विकेटचं पतन होईल. टेनिस क्रिकेट मधली आत्महत्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. विकेट प्राप्त होईल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मोठा धक्का आपल्याला इथे टीमला बसलेला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित आपल्याला गोलंदाजीवरती बघायला मिळतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये 1 गडी बाद झालाय. यावेळेचा बॉल, पुन्हा एकदा आक्रमण केलंय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू तिथे हलकीशी उसळी घेतो आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने तिथे सावध पवित्रा आणि बॉलला देखील तिथे अडवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित काळे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. 1 सिंगल तिथे प्राप्त होतीये. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने जबरदस्त फटका इथे सजवलाय. या चेंडूवरती देखील मिळतायत 4 धावा. थँक्यू डीजे.
शेवटचे 3 चेंडू आणि 29 ची मॅच. यावेळेस देखील सुरेख गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. खरं तर मॅजिक ओव्हरने या सामन्याचं गणित बिघडवून टाकलं. धावा कमी आल्या, तिथं धावा मायनस झाल्या आणि संघाला मात्र मोठं नुकसान. भन्नाट वेगाचे चेंडू आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. यावेळेसचा बॉल उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचत आहेत. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल. यानंतर होणारी मॅच आपल्याला मैदानावरती बघायला मिळेल दत्त प्रसाद आणि त्याचबरोबर इथं मक्तापूर ब्लास्टर. दत्त प्रसाद 11 संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक असेल तिथे डीप मिड विकेटमध्ये आपण पाहतोय. फक्त एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक आपण पाहतोय. ज्या संघांचं फ्रूट बास्केट न्यायचं राहिलं असेल त्यांनी ते बास्केट घेऊन जा. आपल्याला सूचना असतील. ज्या संघांचं फ्रूट बास्केट राहिलं असेल त्यांनी ते घेऊन जा. स्वागत. सर्व संघ नायकांची नक्कीच मी या ठिकाणी स्तुती करेल. अगदी प्रत्येक वेळेस या ठिकाणी विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण बघितलं 7 मात्र या स्पर्धेला ते देत आहेत. तर